नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. यावर्षी दत्त जयंती ही 4 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेली आहे. गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार, आपल्या स्वामींचा वार. या दिवशी दत्त जयंती आल्यामुळे आपल्या सर्वांसाठीच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपलं गुरुबळ जर चांगलं असेल तर आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्टीची आपल्याला कधीही कमी पडत नाही. कितीही मोठी अडचण येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, जर आपले गुरु आपल्यासोबत असतील तर ते आपल्याला काहीही होऊ देत नाहीत. प्रत्येक कठीण मार्गात आपल्याला मार्ग हा मिळतोच. त्यामुळे या दत्त जयंतीच्या अगोदर 21 दिवस आपल्याला दत्तगुरूंची, आपल्या स्वामी महाराजांच्या काही सेवा करायच्या आहेत की या सेवा आपल्याला वर्षभरासाठी पुरतील. हा सेवांचा खजिना आत्ताच आपल्याला साठवून ठेवायचा आहे की त्यामुळे पूर्ण वर्षभरात आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची अडचण, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. बऱ्याच स्वामी भक्तांचा हा प्रॉब्लेम असतो की आम्हाला सर्वांना सेवा तर करायची आहे, पण यासाठीचे खूप सारे नियम असतात, खूप साऱ्या अटी असतात की त्यामुळे आम्ही या सगळ्या सेवा नाही करू शकत. पण खरं सांगू का, देव हा भक्तीचा भुकेला असतो. तुम्ही किती मनापासून सेवा करताय, तुमच्या मनात किती सच्चा भाव आहे, तुम्ही किती आत्मीयतेनं देवाची आराधना करताय, या सगळ्या गोष्टी देव हा पाहत असतो. हे नाही की तुम्ही किती सजावट केली आहे, की तुम्ही किती तुमच्या सेवेचा दिखावा करताय, या गोष्टींना देवाकडून काहीही महत्त्व नसतं. या सगळ्या गोष्टी आपण माणसांनी केलेल्या आहेत. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण जी काही सेवा करतोय ती अगदी मनापासून करायची. तुमचं आणि तुमच्या गुरूंचं नातं इतकं घट्ट असायला हवं की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही तुमच्या गुरूंना सांगा, दत्तगुरूंना सांगा किंवा स्वामी महाराजांना सांगा. हे बघा, माणूस माणसाचा शत्रू असतो, पण देव कधीही आपलं वाईट होईल असं काहीही करत नाही. त्यामुळं तुमच्या अडचणींवरती जर तुम्हाला सोल्युशन हवं असेल, तुमच्या कष्टाला जर यश हवं असेल, तुम्ही जे काही करताय त्या प्रयत्नांमध्ये जर तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल, तर मी काही सेवा सांगते, या सेवा तुम्ही आवर्जून करा. यापैकी एक जरी सेवा तुम्ही या 21 दिवसात केली तरीही चालू शकतं. तुम्ही खूप काही करताय, कष्ट करताय, मेहनत घेताय, पण तुमच्या प्रयत्नांना यशच येत नाहीये. आयुष्य एवढं गुंतागुंतीचं झालंय की त्याच्यातून सुटकेचा धागाच दिसत नाहीये. तर अशा वेळेला जर तुम्हाला तुमच्या गुरूंची साथ असेल तर तुम्हाला 100% मार्ग हा मिळतोच. म्हणूनच या 21 दिवसात आपण आपल्या गुरूंसाठी काही सेवा करायचे. तर त्याच्यातली पहिली सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृत हे आपल्या आयुष्याचं खरोखर असं अमृतच आहे. स्वामीचरित्राची 21 पारायणं तुम्ही ह्या 21 दिवसात करू शकता. तर त्याची सुरुवात उद्या म्हणजेच 13 नोव्हेंबरपासून तुम्हाला करावी लागेल आणि 4 डिसेंबरपर्यंत 21 दिवस पूर्ण होत आहेत. म्हणजे दत्त जयंती दिवशी या पारायणाची आपण सांगता करू शकतो. जर तुम्हाला जमणार नसेल तर 21 दिवस नाही जमलं तर 11 दिवसांची तरी ही सेवा तुम्ही नक्की करा. 11 दिवस स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ, दररोज एक पाठ, असे 11 दिवस 11 पाठ आपल्याला करायचे आहेत. आणि 11व्या दिवशी आपण उद्यापन करायचं आहे. उद्यापन म्हणजे अगदी खूप मोठं करायचं नसतं, काहीतरी गोड नैवेद्य करायचा आणि तो देवाला दाखवायचा. तुमच्या घरात खूप अशा अडचणी आहेत की आम्ही 11 पारायणं किंवा 21 पारायणं नाही करू शकत, तर तुम्ही दररोज एक अध्याय स्वामीचरित्र सारामृताचा, दररोज एक अध्याय, असे 21 दिवस 21 अध्याय असे वाचूनही तुम्ही एक स्वामीचरित्र सारामृताचा पाठ किंवा एक पारायणही पूर्ण करू शकता. आपण किती करतो याच्यापेक्षा आपण किती श्रद्धेनं करतोय याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही या अगोदर कधी केलं नसेल तर या दत्त जयंतीपर्यंत स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ नक्की करून बघा. तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमची दत्त जयंतीनंतर तुमचं आयुष्यच बदलून गेलेलं असेल. आपले स्वामी आपला आधार आहेत. जर त्यांचा हात तुमच्या पाठीवरती असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट अगदी सहज करू शकता. मग तो तुमचा अभ्यास असेल, नोकरीतलं यश असेल किंवा बिझनेसमधली सेटलमेंट असेल किंवा तुमचे घरगुती काही प्रॉब्लेम असतील. तुम्ही फक्त ही 21 दिवसांची सेवा करा. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी तर दूर होतीलच, पण तुमच्या आयुष्यात एक नवीन अशी वाटचाल सुरू होईल. स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ वाचायला जर तुम्ही नवीन असाल तर 1.25 तास किंवा 1.5 तास लागू शकतो. जर तुम्हाला सवय असेल तर पाऊण तासात किंवा जास्तीत जास्त 1 तासात हा पाठ पूर्ण होतो. हा पाठ पूर्ण करण्याचा नियम म्हणजे हा पाठ एकदा वाचायला बसलं की तो पूर्ण होईतोपर्यंत मध्ये उठायचं नसतं. याचे नियम अगदीही कठीण नाही आहेत. फक्त एक नियम पाळून तुम्ही
ही सेवा करू शकता। पहिल्या दिवशी संकल्प करायचा, संकल्पयुक्त सेवा केल्याने कुठल्याही गोष्टीचं लवकर फळ असं मिळत असतं। त्यामुळे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि दररोज 21 दिवस संकल्प करताना तुम्ही अखंड हा शब्द वापरायचा नाही। अखंड म्हणजे तुम्हाला दररोज ते केलंच पाहिजे। त्यामुळे यथाशक्ती मी 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करेल असं स्वामींना सांगून तुम्ही करू शकता। म्हणजे जर कधी तुम्हाला बाहेर जायची वेळ आली किंवा काही काम निघालं तर तुम्ही जाऊ शकता आणि तो पाठ राहिलेला हा दुसऱ्या दिवशी वाचू शकता। असं केल्यानं दत्त जयंती दिवशी तर तुमचं सारामृत 21 पाठ पूर्ण होणार नाहीत, पण पुढे 3 ते 4 दिवस जरी गेले तरी काहीही हरकत नाही। स्वामी म्हणत नाहीत की दत्त जयंतीपर्यंतच माझं पारायण पूर्ण व्हायला हवं। दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मांसाहार। ही एक गोष्ट मात्र तुम्हाला 100% पाळावी लागेल, कारण ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी नॉनव्हेज हे पूर्णपणे वर्ज्य असतं। तुमच्या घरात जर कोण खाणारे असतील तर त्यांना खाऊ द्या, त्यांचा काहीही प्रॉब्लेम नाही, पण जी व्यक्ती हे पारायण करत आहे त्या व्यक्तीनं तरी या 21 दिवसाच्या काळात नॉनव्हेज अजिबात खायचं नाही। हे अगदी साधे सोपे नियम पाळून जरी तुम्ही स्वामींची सेवा केली, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तरीही चालू शकतं। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही परान्न घेऊ नका। जर कधी प्रसंग आला तर घ्यायला काहीही हरकत नाहीये, पण त्यावेळी गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतरच आपण परान्न घेऊ शकतो। याचे नियम खूप कडक आहेत म्हणून मी या सेवा करत नाही असं अजिबात करू नका। हा पाठ तुम्हाला दिवसभरात कधी वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही वाचलात तरीही चालू शकतं। फक्त 12 ते 12:30 हे स्वामींचं आपल्या दत्त महाराजांचं भिक्षेचं टायमिंग असतं, त्यामुळे ते टायमिंग सोडून इतर वेळी तुम्ही कधीही ही स्वामी चरित्र सारामृताचा पाठ हा पूर्ण करू शकता। पण एक गोष्ट झाली तर तुमच्याकडून झाली तर ती शक्य असेल तर नक्की करा। जे टायमिंग आपण पहिल्या दिवशी ठेवतोय त्याच टायमिंगमध्ये आपण 21 दिवस हा पाठ वाचायचा। शक्य असेल तर तुम्हाला करा, नसेल तर नाही जमलं तरी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता। दुसरी सेवा ती म्हणजे आपला स्वामी महाराजांचा 11 माळी जप। जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही दररोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 वेळा 11 माळा जप करू शकता। हा जप करायला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो। तुमच्या वेळेनुसार दिवसभरात कधीही तुम्ही स्वामींचा हा जप करू शकता। फक्त याचा नियम म्हणजे एका ठिकाणी बसून एका वेळेस आपल्याला 11 माळी हा जप करायचा आहे। तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा कुठंही कसंही अशा आत्ता 2 माळा थोड्या वेळानंतर 2 माळा असं नाही करायचं। एका वेळेला एका बैठकीतच 11 माळी जप हा झाला पाहिजे। तिसरी सेवा ती म्हणजे अत्यंत सोपी अशी सेवा की जी आपल्या तारक मंत्राची सेवा। तारक मंत्र हा आपल्या आयुष्यातील संजीवनी मंत्र म्हटला तरीही चालू शकतं। तुम्ही कितीही कठीण प्रसंगात असा, तुम्हाला कुठलाही मार्ग दिसत नसेल त्यावेळी तारक मंत्राची केलेली सेवा ही अत्यंत प्रभावी असते। तुम्हाला वेळ नसेल पण तुम्हाला काहीतरी सेवा करायची तर तुम्ही तारक मंत्राची ही सेवा नक्की करू शकता। दररोज आपल्याला 11 वेळा तारक मंत्र हा म्हणायचा आहे। मग तुम्ही नेहमीप्रमाणे दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत, फक्त दुपारच्या टाईममध्ये नका म्हणू, एकतर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत दररोज 11 वेळा आपल्याला तारक मंत्र हा म्हणायचा आहे। तारक मंत्राचेही खूप असे फायदे आहेत। या तिन्ही सेवांसाठी मी सांगितलेले नियम, एवढेच नियम पाळून जरी तुम्ही या सेवा केल्या तरीही चालू शकतं। फक्त कुणाचं उणं काढून कोणाबद्दल वाईट बोलून या सेवा करू नका, त्याचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही। तुमचं भाव, तुमचं मन, तुमचं अंतःकरण सगळं स्वच्छ ठेवा आणि शुद्ध अंतःकरणानं फक्त तुम्ही दत्तगुरूंना स्वामींना आवाज द्या। तुमच्या आयुष्यात तुमचं नक्कीच भलं होईल। आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी, आपल्या नवऱ्याची प्रगती व्हावी, आपलं काहीतरी चांगलं व्हावं असं कुणाला वाटत नाही। म्हणूनच मी या सांगितलेल्या ज्या सेवा आहेत त्यांच्यापैकी एक तरी सेवा या 21 दिवसात तुम्ही नक्की करा। जर तुम्हाला शक्य नसेल तर 11 दिवस केलं तरीही चालू शकतं। त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकेलच। मी जी काही माहिती तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ही दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।